नमस्कार मंडळी, फूड अँड गुड टाइम चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शेपूची भाजी। तर शेपूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इकडे मी शेपूची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। हिरवी मिरची, मुगाची डाळ इथे मी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। चवीनुसार मीठ, ठेचलेला लसूण आणि शेंगदाण्याचा कूट। चला तर आता आपण रेसिपी पाहूया। आता मी कढई चांगली गरम करून घेते, त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेल चांगलं गरम करून घ्यायचंय। आता आपलं तेल चांगलं गरम झालं आहे, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकूया। बारीक घेतलेलं लसूण टाकूया। तर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता आपली मिरची आणि लसूण चांगला भाजून झालेला आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेली शेपूची भाजी टाकून आहोत। चांगली मिक्स करून घ्यायचे। आता आपण ह्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकूया। ती पण चांगली मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। तोही चांगला मिक्स करून घ्यायचा आहे।
आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि भाजी आता आपण शिजायला ठेवणार आहोत। अशा प्रकारे आता आपली भाजी शिजत आलेली आहे। अशा प्रकारे आता आपली भाजी तयार झालेली आहे। तर मी काढून घेते। तर मस्तपैकी अशी आपली झणझणीत शेपूची भाजी तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।